मिठाई आहो. ताई ताई इकडे या ना, लवकर या ना, लवकर या. हे बघा मिठाई. वा मिठाई कमाल आहे तुमची. काय पटकन शिकता तुम्ही. काय आहे ना, इठ्ठलाची कृपा आहे आणि तुमची मेहनत आहे. आता माझ्यासारख्या अडाणी बायका आपलं नाव बोलण्यातच संबंध आयुष्य घालवतात. काय ना ताई, तुम्ही गुरु आहेत माझ्या. म्हणजे आई असते ना ती पोराला जन्म देते, गुरु असतो ना तर जगायला शिकवतो. बघा तुमचे उपकार कसे फेडू ना मला कळतच नाही. मिठाई तुम्हाला काय वाटतंय ना ते मला अगदी नक्की कळतंय. मला सुद्धा माझ्या नाडकर्णी सरांबद्दल असंच वाटतं. खरंच देव माणूस आहेत ते. कोण कोण? मला 10वीला शिकवायला होते. त्यांनी खूप मदत केली मला आणि त्यांना पूर्ण खात्री होती की मी बोर्डात येईन म्हणून. मग मी पण खूप जीव लावून अभ्यास केला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. मिठाई तुम्हाला माहितीये ते येणार आहेत आपल्याकडे आणि वेळ पडली ना तर ते आजही मला मार्गदर्शन करते. ताई ते तुम्ही हुशार आहेत ना म्हणून. आणि तसे तुम्ही मनाने इतके चांगले आहेत ना कुणी बी मदत करेल बघा तुम्हाला. मी 12वीची परीक्षा देऊ शकले नाही हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही. पण आता देते म्हटल्यावर ते लगेच मदत करायला येते. बेटाबाई एक कप चहा मिळेल का? बर मिळेल की. वृंदा तुझ्या नवऱ्याची तजवीज झाली ग. त्याच कामासाठी बाहेर चाललोय आता. हो बाबा काय सांगताय काय खरं? बाबा प्रसादला हे ऐकून खूप आनंद होईल. बाबा आता सगळंच आपल्या घरात किती चांगलं होतंय ना. मी प्रसादला सांगून येते. साहेब तुम्ही बसा बाय, मी आणते की चहा. तजवीज झाली म्हणजे युद्धापूर्वीची रसद रेडी. बोमला हे तर भयंकरच आहे. वृंदा 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 वृंदा. मी एक काम करणार आहे. मी सरळ आता एजंटला फोन करणार आणि जागा शोधायला जाणार. उगाच वेळ कशाला वाया घालवू. नाही हो जा जा. तोवर मी पण अभ्यास करून घेते. हा कर कर कर. एजंटला फोन. येस. हॅलो. हा काय पैशाची व्यवस्था झाली? कुठून कशी? मला कसं नाही कळलं? सासूबाई हीच तर खरी गोम आहे ना. त्यांचं पैशांशिवाय काही एक अडत नाही. नडत नाही नडत नाही. काय चाललंय काय रे? एवढा पैसा ओतून हे प्रसादला टपरीवर बसवणार आहेत. काय काय करतोय हा माणूस मला काही कळतच नाहीये बाबा. कधी सुनेच्या नाही तर कधी पोराच्या तालावर नुसतं नाचायचं एवढंच ठरवलंय त्यांनी. त्यांनी बोलायचं आणि आमच्या ह्यांनी ते झेलायचं. हे प्रसाद असा टपरीवर बसलेला बघून लोक काय म्हणतील? हे तर आहेच सासूबाई. सासूबाई काय ना अजून एक बातमी आहे. तुमच्या सुनेला म्हणजे वृंदाला भेटायला एक मास्तर येणार आहे म्हणून. हो ज्याने तिला 10वीला मदत केली होती पेपराला. आता तो 12वीच्या पेपरला मदत करणार आहे म्हणे. हे देवा ही फारच मनमानी चालली आहे. बरोबर आहे तुमचं. काय ना त्यांना हवं तसं घडतंय बरं का. अगदी त्यांच्या मनासारखं होतंय सगळं आणि लटकतोय ते आपण दोघे. आपल्या मनासारखी एकही गोष्ट होत नाही. आता हेच बघा ना, वृंदाचं परीक्षा देणं तुम्हाला थांबवता येत नाहीये आणि प्रसादचं हॉटेल काढणं तुम्हाला अडवता येत नाहीये आणि मला माझी बेडरूम मिळत नाहीये. गप रे. काय सारखे बेडरूम मिळत नाही रे. मागल्या जन्मी काय कुंभकर्ण होतास का रे? बघावं तेव्हाच झोपा काढायच्या गोष्टी करतोस. मला ना नाही वाटत प्रसाद हॉटेल काढू शकेल असं. कारण पैशाची व्यवस्था झालीये असं यांनी फक्त सांगितलंय ना. प्रत्यक्ष पैसा हातात येऊन धंदा सुरू व्हायला म्हणजे हॉटेल सुरू व्हायला वेळ लागणारच ना. शिवाय जागा मिळायला हवी, माणसं मिळणं गरजेचं आहे. आणि व्याजाने पैसे घेतले असतील तर त्याचं व्याज केवढं पडेल?
म्हणजे एकूण काय? काय? प्रसादचं हॉटेल निघणं कठीण आहे आणि समजा ते निघालं सुरू झालं तरी ते तसंच चालणं महाकठीण आहे. मॅडमचं काय? वृंदाचं? वृंदाच्या परीक्षेला जरी अजून वेळ असला तरीही ती परीक्षेला जरी बसली नाही किंवा तिला चांगले मार्क नाही मिळाले त्यातलं काहीही झालं तरी मला चालणार आहे. आता काय? प्रसादच्या हॉटेलचं खूळ निघालं. मग त्याला मदत करायला कोणतरी विश्वासू माणूस हवा की नाही? मग वृंदाशिवाय दुसरं कोण आहे? आणि वृंदा जर त्याला मदत करायला गेली तर तिची परीक्षा बोंबळणार आणि जर नाही गेली मदत करायला तर त्याचं हॉटेल बोंबळणार. म्हणजे प्रसाद जरी उत्तम वडे करत असला तरीही त्याला खमक्या माणूस पाहिजे ना मदतीला. एकट्या दुकट्याचं काम नाहीये हॉटेल चालवणं. आणि वृंदा जर मदतीला गेली नाही तर दुसरं कोण करणार मदत? मी मदत करणार आहे त्याला. वेडबीड लागले का ग तुला? म्हणजे पगार घेतेस माझ्याकडून आणि उपयोगी पडणार त्यांना. डबल गेम वगैरे खेळतेस का ग माझ्या विरुद्ध? अरे त्यांच्या उपयोगी पडून तू माझी वाट लावणार आहेस का? वृंदा तुला जास्त पगार देते का ग माझ्यापेक्षा माझी वाट लावायला? सासूबाई हो, तुमच्या विचारांची तुफान मिल कोणीकडे चाललीये? कसं आहे ना की वृंदाकडे हिला पगार देण्यासाठी पैसे असते ना तर तिने प्रसादला दिले नसते टपरी टाकायला. मावशी तुला वाटते तसं काहीच नाहीये का? अगं पण तुला काय गरज आहे त्यांना मदत करायची? मावशी माझं प्रसादवरती प्रेम आहे आणि त्याला मदतीची गरज असताना मी स्वतःला अडवू शकत नाही. हे बघा प्रेमवीर दुसरी लाईला जन्माला आलीये जणू. माझी आई तुमच्या डोक्यात जर एवढं मदतीचं भूत घुसलंच असेल ना तर असं काहीतरी करा की जेणेकरून त्याचा धंदा बसेल, नुकसान होईल. सॉरी मावशी, माझी स्पर्धा वृंदाशी आहे, प्रसादशी नाही. प्रसादचं नुकसान होईल असं मी काहीच करणार नाही. कारण मी असताना त्याची फक्त भरभराट होईल हे मला त्याला दाखवून द्यायचं. त्यामुळे मी त्याच्या प्रत्येक कामात सोबत असणार आहे. हे हॉटेल माझ्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे मावशी. मला प्रसादला माझ्या ताब्यात घ्यायचंय. मी वृंदापेक्षा जास्त हुशार आणि स्मार्ट आहे हे त्याला दाखवून द्यायचंय. आणि ही संधी मला घालवायची नाही मावशी. त्यामुळे मावशी प्लीज मला अडवू नकोस तू. हो सर ए चल अहो तिला अडवा ना. हो काय करते ती? शत्रू पक्षाला मदत करते अशाने तो भक्कम होईल अजून आणि जिंकण्याच्या अगोदरच हरू आपण. ते सध्या बाजूला राहू दे. जर त्यांची भरभराट होणारच असेल तर ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे. पण ती मुलगी एक महत्वाचं वाक्य बोलली ते तू ऐकलेलं दिसत नाही. फार महत्वाचं वाक्य बोलली ती म्हणाली तिचं शत्रुत्व वृंदाशी आहे, प्रसादशी नाही. जशी ती मला नकोशी आहे तशीच ती तिला देखील नकोशी आहे. शेवटी आपला हेतू साध्य होणं हे महत्वाचं. बस. अरे
प्रसाद आलास तू? हे बघ शर्मिष्ठा, मी आता खूप दमलोय. आपण उद्या बोलू प्लीज. अरे पण हो सर, केव्हाही या तुम्ही. पत्ता ना, हा बंगला नंबर F6. हो सर, नक्की या, मी वाट बघते तुमची. वृंदा, सरांना कशाला बोलवलीस घरी? का? कसं ना वृंदा, मला हे घर आपलं वाटतच नाही. आणि आई कशी वागते सगळ्यांबरोबर माहितीये ना तुला. समजा आले सर घरी आणि आईने त्यांचा अपमान केला तर तिला काही कारण लागत नाही. हो प्रसाद, पण आता मी त्यांना आपल्या घरी नका येऊ असंही सांगू शकत नाहीये ना. जाऊ दे, येऊ दे त्यांना, बघू काय होईल ते. पण प्रसाद, तू नको टेन्शन घेऊस. तू खूप थकून आलायस, मी पाणी घेऊन येते. नाही नको, राहू दे. मग मस्त आल्याचा चहा करू, तुझा थकवा एकदम पळून जाईल. वृंदा, हे बघ, मला काही नकोय. तू ऐक, तू जरा इकडे बस, माझ्या जवळ ये इकडे. मला जरा तुझ्याशी बोलायचंय वृंदा. म्हणजे मी आज जागा शोधायला गेलो होतो ना, एकूण 15 जागा बघितल्या. मग कुठली आवडली का? हा, म्हणजे 2-3 शॉर्टलिस्ट केल्या आहेत मी. पण कसं आहे ना, ज्या खूप चांगल्या आहेत त्या खूप महाग आहेत. आणि ज्या स्वस्त आहेत त्या ठीक आहेत, एवढ्या काही चांगल्या नाही आहेत. बरोबर आहे ना प्रसाद, जागा चांगली असेल तर त्याला किंमतही चांगलीच असणार. पण जागेच्या बाबतीत तू अजिबात तडजोड करू नकोस, कारण मोक्याच्या जागेवर हॉटेल असणं हे आपल्या खूप फायद्याचं आहे. हो, पण एवढे पैसे गुंतवल्यावरती ते परत मिळवता येतील ना मला? अगं बाबा, व्याजावरती पैसे काढतायत म्हणल्यावरती टेन्शन तर येतच ग. जेव्हा जागा बघायला मी वणवण फिरत होतो ना वृंदा, तेव्हा माझ्या डोक्यात हा एकच विचार चालला होता की समजा मला नाही जमलं काही, म्हणजे मी केलेले वडील लोकांना आवडलेच नाहीत, धंदा जमलाच नाही मला, तर अरे पण मुळात तू इतका नेगेटिव्ह विचार का करतोयस? निगेटिव्ह नाही ग वृंदा. मी नोकरी करू का? समजा मी नोकरी केली तर चालेल का तुला? नाही म्हणजे एवढे पैसे व्याजावरती घेणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे वृंदा. मला खूप टेन्शन येते. प्रसाद, हे बघ, असं घाबरणं स्वाभाविक आहे. अरे एवढे पैसे व्याजावर उचलून नवीन काहीतरी सुरू करतोयस म्हटल्यावर भीती वाटणारच आहे. पण लोकांना तुझ्या हातचे वडे आवडतील की नाही ह्या गोष्टीची भीती तू आधी मनातून काढून टाकतस. कारण मलाही मुळात फार काही आवडत नाहीत वडे, पण तुझ्या हातचे वडे खाल्ल्यानंतर ना मी फॅनच झाले तुझी. हो खरंच. आणि दुसरा मुद्दा म्हणजे व्यवस्थापन आणि नियोजन ह्या 2 गोष्टी जर नीट केल्या ना तर अपयश येऊच शकत नाही प्रसाद. तू नक्की यशस्वी होशील, मला खात्री आहे. वृंदा, तुला खरंच असं वाटतं? प्रसाद, मी कधी तुझ्याशी खोटं बोलते का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी नेहमी तुझ्या बरोबर असेल. वृंदा, तुझा आधार माझ्या आयुष्यात खूप मोठा आणि महत्वाचा आहे. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही. वृंदा, तू माझ्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग झालीस. असणारच ना, अर्धांगिनी आहे मी तुझी. अर्धांगिनी म्हणे. सकाळी घराबाहेर पडला या माणूस, आता दिवे लागणीची वेळ झालीये तरी पत्ता नाहीये. काय म्हणायचं काय या माणसाला? तरी बरा खिशात फोन आहे, पण निरोप द्यायची पद्धत नाही यांच्यात. आता काय मध्यणासारखी माझा थोबाड बघते, ते आहे ना यंत्र हातात, लाव की फोन बापाला. अगं तेच तर करतेय, पण लागतच नाहीये. पोरासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी झिजवा जोडे. त्या प्रसादला एक अक्कल नाहीये, या वयात बापाला जोडे झिजवायला लावतोय पैशाची व्यवस्था करण्यासाठी.
अगं मग तू दे ना पैसे. तडलेत अकलेचे तारे तडलेत. अग माझ्या बिंडोक सोन्या, प्रसादची ही जी टपरी आहे ती जर 15 दिवसात बंद झाली तर तुम्ही नवरा बायको काय हातात कटोरा घेऊन हिंडणार आहात का भिका मागत? मग मागा भिका आणि चालवा घर. तू नेहमी आमच्याबद्दल असा विचार का ग करतेस? हा, प्रसादसाठी बाबा वणवण फिरताय ते, तसं जावयासाठी तुम्ही दोघांनी कधी काय केलंय का? नाही ना. मी आपली गपचूप बसते म्हणून. नाहीतर यांना जर पैसे दिले असते ना तर यांनी सुद्धा खूप चांगला बिझनेस केला असता. मग दे ना आम्हाला पैसे. हा, गप ग कारके. तुझी भीक मागायची सुरुवात इथूनच झाली आहे ना, हे फार छान आहे. सासूबाई, तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका प्लीज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रूची कुमक ना वाढत चाललेली आहे. प्रसादला सासरभाऊ मदत करतायत आणि वृंदाला परीक्षेत मदत करण्यासाठी नाडकर्णी सर येणार आहेत. आणि हे जर का तुम्ही थांबवलं नाही तर काही दिवसांनी तुम्ही आहे ना वृंदाच्या ताटाखालचं मांजर व्हाल सासूबाई. अहो अहो, कुठे होता तितका वेळ? बरं द्या. नाही नको, मी ठेवेन. काय एवढं काय त्याच्यात? काय माझं महत्वाचं सामान आहे जरा त्याचं. द्या, मी सांभाळून ठेवीन. द्या. बरं राहिलं. बरं, सकाळपासून कुठे गेला होता तुम्ही? काळजीने जीव अर्धा झाला माझा. हॅलो. हा हा, हो मिळाले. प्रसादची टपरी न होऊ देण्याचं तुमचं स्वप्न बुडालं सासूबाई. आणि आता ते नाडकर्णी मास्तर आले की वृंदाला शिकू न देण्याचं स्वप्न सुद्धा वाहून जाईल. अलग मूर्खा. प्रलय आणि मी, मग कसलं शिक्षण आणि कसली टपरी. पण त्याआधी एका महत्वाच्या विषयावर मला विचार करायचा. यांनी आणलेल्या पैशाचं करायचं काय?